तब तक सिर्फ अनुमान लगा सकते हैं अकबर की इच्छाओं का, और हमें लगता है कि औरंगजेब का शत्रु होने के नाते वो हमारे काम आ सकता है। अगर आप मुगलों पर भरोसा जताने लगेंगे कलश जी, तो हमारा भरोसा आपके ऊपर से उठ जाएगा। जो अपने बाप का नहीं हुआ वो हमारा क्या होगा? अकबर का आपके करीब आना खतरे को गले लगाना है। आना तो वो चाह रहा है, जिसे मिलने का न्योता हम स्वयं देकर आए हैं। मुगल सल्तनत का स्तंभ है बुरहानपुर। लड़खड़ाता ही सही, लेकिन औरंग दौड़ता हुआ आ रहा है हमारे पास। बोलो बहिर जी। मुजरा महाराज, औरंग के दर्शन हुए? सिर्फ औरंग के दर्शन नहीं राजे, 8 लाख की फौज, 50,000 घोड़े, 30,000 हाथी और करोड़ों की संपत्ति। इतनी तगड़ी फौज इतिहास में पहली बार और शायद आखिरी बार किसी को ढूंढने निकली। बहिर जी, औरंग का साया बनकर उसके आसपास रहना। यदि वो आधे रास्ते भटक भी जाए, उसे किसी भी तरह हमारी ओर मोड़ देना। तब तक उसके सुपुत्र की खातिरदारी करके आते हैं। आज वसमत शहरामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन चारित्र्यावर जे महाराष्ट्रामध्ये छावा हा चित्रपट निघालेला आहे, तो चित्रपट वसमत शहरातील तमाम बहुजनांना पाहण्यात यावा। छत्रपती संभाजी महाराज यांचं कारकीर्द ही प्रत्येक बहुजनाच्या मनामध्ये आणि त्यांच्या ध्यानामध्ये रोजावी यासाठी ही संकल्पना आज कोहिनूर कॉलनीमध्ये, जे की आमचे मित्र स्वराज्य मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आमचे आदरणीय संजय भाऊ चव्हाण आणि रामा चव्हाण हे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांच्या माध्यमातून आज कोहिनूर कॉलनीमध्ये हा छावा चित्रपट सर्व लोकांना प्रदर्शित करण्यात येत आहे, इथं दाखवण्यात येत आहे मोफत मध्ये। आणि या ठिकाणाहून आज वसमत तालुक्यामध्ये प्रत्येक खेडोपाड्यामध्ये ही एक संकल्पना यांनी राबवलेली आहे की प्रत्येक गावामध्ये आपण एक तरुणांना, या बहुजनांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचला पाहिजे। एक चांगली कल्पना यांना सुचली। आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद करतो। आणि असेच आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, शाहू महाराज असतील, ज्या ज्या महापुरुषांनी या मातेसाठी आपलं योगदान दिलं, त्या सर्व महापुरुषांचे विचार या बहुजनांच्या तळागाळामध्ये पोहोचले पाहिजेत ही आपण एक चांगली संकल्पना केली। त्याबद्दल आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो।